इयत्ता 8वी मराठी, पाठ 8वा, धाडसी कॅप्टन राधिका मेनन. लेखक आहेत मच्छिंद्र ऐनापुरे. 1974चा त्यांचा जन्म आहे. प्रसिद्ध लेखक. त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बालकथा संग्रह, हसत जगावे हा विनोदी कथासंग्रह, याशिवाय त्यांच्या किशोर, छावा किशोर आदी बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रातून विविध विषयांवरील लेखन केले आहे. ब्लॉगवर त्यांचे आजवर 1200 लेख प्रसिद्ध आहेत. मुलांनो, या धड्याच्या संदर्भाने आपण थोडी माहिती बघणार आहोत. भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन या इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांना वाचवले होते. प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ हा किशोर मे 2017 या मासिकातून घेतलेला आहे. मुलांनो, एखादी स्त्री शौर्याच्या बाबतीत देखील मागं नाही आणि भारतासारख्या ठिकाणी तर नाहीच नाही, हे आपल्याला या धड्याच्या माध्यमातून बघायचे आहे. आज स्त्रियांनी समाजात आणि विविध क्षेत्रात अनेक ठिकाणी आपलं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. अक्षरशः मी असं म्हणणार नाही की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते. प्रत्येकाचं समाजात एक अस्तित्व असतं. कुणीच कुणाची बरोबरी करू नये. ना पुरुषाने बायकाची करावी ना बायकाने पुरुषाची करावी. राधिका मेनन ही स्त्री असली तरी त्यांना स्वतःला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा किंवा आस असल्यामुळे त्यांनी 7 मच्छीमारांचा जीव, स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलेला होता. त्यासाठी त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्कारानं सन्मानितही केलं गेलेलं होतं. अशा या राधिका या कुठे राहत होत्या, त्यांचं बालपण कसं गेलं आणि त्यांनी या पद्धतीचं करिअर करायचं कसं काय लक्षात घेतलं, हे याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. मी पाठ वाचते. मुलांनो, पाठाकडे लक्ष द्या. पान नंबर आहे 32. राधिका या केरळच्या कोदूनगर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होते. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरी किनारी भटकणं फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरे लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफारीला जावं असं त्यांच्या मनाला वाटायचं. या लाटांना पाहून त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं. सुरुवातीला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या या निर्धारास विरोध केला. त्यांना वाटलं की जोखमीची नोकरी आहे. आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल. पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं. मुळात त्या केरळच्या आहेत. मुलांनो, लक्षात घ्या, केरळला समुद्र किनारा भरपूर मोठा लाभलेला आहे. त्याच्यामुळं पहिल्यापासूनच लहानपणापासूनच त्यांना सागरी किनाऱ्याचं आकर्षण वाटत राहतं आणि त्याच्यासाठी त्या सागरी सफरीला जावं किंवा तिथं जाऊन आपण काही काम करावं ह्याच्यासाठी त्यांचं लहानपणापासून मन तयार झालेलं आहे. आणि म्हणूनच ते सगळं बघून त्यांनी नौसेनेत जायचा निश्चय केला. नौसेना म्हणजे मुलांनो, आपली जिथं समुद्र आहे त्या ठिकाणी शत्रूंपासून आपला बचाव व्हावा ह्याच्यासाठी भारताने जे सैन्यदळ उभा केलेलं असतं त्याला नौसेना असं म्हणतात. या नौसेनेमध्ये जहाजं असतात आणि त्या जहाजांवरच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या माणसांकडे दिल्या जातात. त्यामध्ये या राधिकांनी जायचं ठरवलेलं आपल्याला दिसतं. पण त्यांच्या आईवडिलांनी अर्थातच विरोध केला पहिल्यांदा. कारण मुली म्हणले की थोड्या वेगळ्या वाटेनं जाण्याचा विचार केला जात नाही आईवडिलांकडनं. मुलींना नेहमी ठराविक कार्यक्षेत्र निवडली जातात, करिअर निवडली जातात. जसं की इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, शिक्षक आहे. फार वेगळ्या पद्धतीनं आपण मुलींच्या करिअरचा विचार करत नाही. पण इथं मुलींच्या करिअरचा अशा पद्धतीने देखील विचार केला जाऊ शकतो आणि जिला इच्छा असते, जिच्या अंगात धाडस असतं, ती मुलगी अशा जोखमीच्या कामात देखील काम करताना तिचं
स्त्रीत्व आडवं येऊ देत नाही, अशा पद्धतीनं आपण या धड्याच्या माध्यमातून स्त्रीवर्गाकडे बघू शकतो आणि तुम्हाला करिअरचा हा एक पर्याय म्हणून देखील तुम्हाला ह्याच्याकडं बघता येऊ शकतं. तुम्हाला जर कुणाला समुद्राची आवड असेल, जहाजामधनं फिरण्याची आवड असेल, समुद्र लाटांवर खेळायला आवडत असेल किंवा त्याच्या नौसेनेमध्ये जाऊन काही करायची इच्छा असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं हे करिअरची संधी म्हणून तुम्ही शोधू शकता. पुढचा पॅराग्राफ बघा. तिने तिच्या आईवडिलांना मनवलेला आहे. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर कोचीमध्ये कॉलेज होतं. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्र जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली. जहाजात काम करायला त्या फार उत्सुक होत्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागलं, पण रोमांचकारी प्रवासामुळं त्या खुश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना. आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमान सांभाळण्याचं. त्यांचं हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं. राधिका देशातील पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांनी मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज या जहाजाची कमान त्यांना सांभाळायला दिली गेली. मुलांनो, त्यांना जरी वाटत होतं की आपण अशा प्रकारे जहाजामध्ये काम करावं, तरीसुद्धा मास्टर डिग्री घेतल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर या राधिकांनी जहाजाच्या ठिकाणी रेडिओच्या क्षेत्रात जे काम असतं, म्हणजे रेडिओच्या मार्फत जहाजांना वेगवेगळे संदेश पाठवले जातात, त्या ठिकाणी पहिल्यांदा ह्यांनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथं रेडिओ ऑफिसरची नोकरी केली आणि त्याच्यामुळे त्यांचं तिथलं जहाजात काम करायचं स्वप्न पूर्ण झालं. परंतु अजूनही त्यांची इच्छा होती की आपण कॅप्टन वगैरे सारखं पण पुढं जाऊन बनायला हवं. त्याच्यासाठी त्यांचं हे स्वप्न देखील पूर्ण झालेलं आहे आणि त्यांचे काही नियम असतात नौसेनेचे, त्याच्यानुसार समुद्री क्षेत्रात काही काम करावं लागतं. म्हणजे ह्यांनी जसं रेडिओ ऑफिसरचं काम केलं तशा पद्धतीने काही कामं तिथं अगोदर करावी लागतात. तुम्हाला डायरेक्ट तिथं नौसेनेमध्ये घेतलं जात नाही आणि म्हणून या समुद्री क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांना 2010ला त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. त्याच ह्याच्यात पुन्हा मग तिथं बराच काळ त्यांना घरापासून लांब राहावं लागलं. पण तिथं मुलांना हे सोपं नाही आहे. ज्याला आवड आहे तेच हे करू शकतात, कारण चहूबाजूनी समुद्र असतो. एकही ठिकाणी तुम्हाला माणूस दिसत नाही, कोणत्याही वाट्या दिसत नाहीत. कुठं जायचं आहे, कसं जायचं हे सगळं वाऱ्यांच्या किंवा दिशांच्या किंवा होकायंत्राच्या साहाय्याने ते ठरवलं जातं. कधी निर्णय घेणं खूप अवघड असतं आणि अशा पद्धतीने हे काम करायचं. आणि त्याचबरोबर एकदा तुम्ही समुद्रात जर प्रवासाला गेलात तर साधारणपणे तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी असतो. तुम्ही तुमच्या घराकडे परत येऊ शकत नाही. म्हणजे जहाजावर जी काम करणारी माणसं आहेत त्यांचं जास्तीत जास्त 6 महिने ते आत असतात आणि 6 महिने ते बाहेर म्हणजे धर्तीवर म्हणजे आपल्या घरी ते घरी करतात काम. म्हणजे त्यांचं 6 महिन्याचं काम असतं. एकदा गेलेला माणूस 6 महिन्यांनीच वापस येतो. त्यामुळे घरापासून खूप काळ लांब राहण्याला ज्याला इच्छा असते किंवा जो मॅनेज करू शकतो की मी घरापासून लांब राहू शकतो, जो होम अटॅचड नाही, घराचे बंद ज्याला बांधून ठेवत नाहीत, अशी माणसं या ठिकाणी काम करू शकतात. आणि पण ज्याला समुद्राचं आकर्षण आहे, रोमांचकारी लाटा अनुभवायला आवडतात, मस्त निसर्ग बघायला आवडतो, त्याच्यासाठी खूप आवडीचं काम ज्याच्यासाठी आहे ते व्यक्ती हे करू शकतात. आता त्यांचं लक्ष होतं समुद्री जहाजाची कमान सांभाळायची. आता त्यांना थेट समुद्रावर काम करायचं होतं आणि म्हणून त्या स्वप्नाला देखील त्यांच्या पूर्णत्व प्राप्त झालेलं दिसतं. 2012 साली त्यांना पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन त्या बनलेल्या आहेत. त्यांचा ड्रेस आणि त्यांची टोपी आपण इथं बघू शकतो. अशा पद्धतीने त्यांनी ह्याचा ड्रेस घातलेला आहे, युनिफॉर्म घातलेला आहे. मर्चंट नेव्हीच्या त्या पहिल्या महिला कॅप्टन झालेल्या आहेत देशातल्या आणि त्यांच्या जहाजाचं नाव होतं संपूर्ण स्वराज. त्या जहाजाची जबाबदारी त्यांच्यावर दिली गेली. या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला.
एकाच व्यवसायात असल्याकारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाही. सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिकांनी हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिकांच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली. मुलांनो, आई जेव्हा एखादी स्त्री होत असते त्यावेळेला तिचं सगळ्यात पहिलं जे लक्ष असतं ते तिच्या मुलांकडे असतं. मुलांसाठी ती बऱ्याच गोष्टी त्याग करते, मुलांसाठी बऱ्याच गोष्टी ती सांभाळते, मुलांना सांभाळते, त्यांचं खाणं पिणं अगदी झोपणं, त्यांच्या सगळ्याच गोष्टी मुलांच्या आईवर अवलंबून असतात. आणि अशा वेळेला एखादी आई जर 6-6 महिने घराकडे येत नसेल तर लक्षात घ्या त्या आईची पण भावना तेवढीच तीव्र आहे आणि त्या मुलांनासुद्धा आईबद्दल वाटणारी जी ओढ आहे ती पण तेवढीच तीव्र आहे. आणि अशा प्रकारच्या भावनांवर ताबा ठेवत यांनी आपलं काम जे आहे ते चालू ठेवलेलं आहे. त्या अशा कधी म्हटल्या नाहीत की मला म्हणजे मुलांची आठवण येते, माझ्या घराची आठवण येते, माझ्या आईवडिलांची आठवण येते, माझ्या नवऱ्याची आठवण येते आणि मला घरी जायचं आहे, असं जर त्या म्हटल्या असत्या तर अशा पद्धतीचं इतकं मोठं काम त्यांना कधीच करायला मिळालं नसतं मुलांना. आणि त्याच्यामुळं काय झालं तर ह्या प्रकारचं काम देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांच्या घरच्यांनी ह्याबाबत त्यांना भरपूर साथ दिलेली आपल्याला दिसते. तर मुलांनो, इथून पुढचा जो धडा आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये आपण हे बघितलं की राधिका या केरळच्या आणि कोदुलनगर या भागात लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत आणि याबरोबरच त्यांचे गुणविशेष असे होते की त्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं. त्या धाडसी होत्या, त्यामुळे समुद्रावर हिंडायला आवडायचं आणि समुद्राची ओढ प्रचंड होती आणि त्यामुळंच त्या पहिल्यांदा रेडिओमध्ये काम करत होत्या समुद्राच्या तिथल्या एका क्षेत्रामध्ये आणि तिथं बरेच वर्ष काम केल्यानंतर त्यांना बढती मिळाली. रेडिओ मास्टर डिग्रीचं त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं आणि सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आणि त्यांना बराच काळ घराबाहेर राहावं लागलं. आणि अशा वेळेला देखील मुलांनो त्यांनी कुठेही हार पत्करलेली नाही, माघारी आलेले नाहीत, पण या सर्वामध्ये त्यांना सगळ्यात जास्त घरच्यांनी साथ दिलेली आहे. तर अशा या राधिकांची माहिती आपण इथं पाहिलेली आहे. आपण दुसरा भागात ह्याचं पूर्णपणे दुसरा हे बघणार आहोत. काय झालं तर 22 जूनला 2015ला एक घटना घडली आणि त्या राधिका ज्या होत्या त्या संपूर्ण स्वराज नावाचं जहाज होतं त्याच्यावर त्या होत्या. रात्रीचे 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्ररूप धारण केलं होतं. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमाऱ्यांची नाव लाटांच्या गर्तेत सापडली असल्याचे सांगितले. नाव बुडणारच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते आणि त्यांना हा राधिकांना मेसेज आला, निरोप आला की असे असे मच्छीमार आहेत आणि ते बुडणार आहेत आणि अशा वेळेला यांना कोणीतरी वाचवायला हवं असं म्हणून राधिकांनी जो संघर्ष केला त्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी तो या व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत.